बर अजित, थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी। पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे। संजय राऊत यांची ईडी कोठडीत रवानगी तर झालेली आहे। या संदर्भातली कोर्टाची जी आदेशाची प्रत आहे त्या आदेशाच्या प्रतीत नेमकं काय लिहिलेलं आहे, सविस्तरपणे कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 4 ऑगस्ट पर्यंत राऊतांना ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या दरम्यान संजय राऊत यांना सकाळी 8:30 ते 9:30 दरम्यान आपल्या वकिलांना भेटण्याची मुभा दिली गेलेली आहे। ईडीकडून त्या संदर्भात कोर्टात सांगितलं गेलेलं होतं। यासोबतच रात्री 10:30 नंतर राऊतांची चौकशी ईडी करणार नाही असं देखील ईडीनं सांगितलेलं होतं। त्यामुळे सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंतची ही चौकशीची वेळ असेल असं ईडीकडून सुद्धा कोर्टात सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे राऊतांचा मुक्काम ईडी कोठडीत जरी आता वाढलेला असला तरी काही अटी शर्ती देखील इथं असतील असं सध्या तरी दिसतं आहे। मात्र संजय राऊत यांची ईडी कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। 3 दिवसांची ही ईडी कोठडी असणार आहे, 4 ऑगस्ट पर्यंतची। आणि या 3 दिवसांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊतांची चौकशी करता येऊ शकणार आहे। पण कोणकोणत्या स्वरूपातली ही चौकशी असेल, कोणकोणते मुद्दे चौकशी दरम्यान विचारले जातील, प्रश्न कोणते असतील आणि काय पुरावे नेमके ईडीला मिळतायत या चौकशी दरम्यान हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत यांची ईडी कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। 3 दिवसांची ही ईडी कोठडी असणार आहे। 4 ऑगस्ट पर्यंत राऊत ईडी कोठडीत असतील। He was to be brought out to the court, but then he was taken for medicals only in the afternoon. Then he was brought. सुनील राऊत, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत माध्यमांशी संवाद साधत होते आणि आपल्याला माहिती आहे की सातत्यानं सुनील राऊत गेले 2 दिवस झाले बाजू मांडतायत संजय राऊतांची। काल देखील दिवसभर सुनील राऊत हे ईडी कार्यालयाबाहेरच होते। संजय राऊत यांना आता कोर्टानं ईडी कोठडी सुनावलेली आहे। 3 दिवसांची ही ईडी कोठडी आहे। 4 ऑगस्ट पर्यंतची ही ईडी कोठडी संजय राऊतांना असणार आहे। ईडीनं कोर्टात जो युक्तिवाद केला त्यामध्ये काही महत्त्वाचे मोठे गंभीर स्वरूपाचे आरोप ईडीकडून करण्यात आलेले होते। प्रवीण राऊत फक्त नावालाच होते, सगळे व्यवहार संजय राऊत करत होते, राऊतांच्या सांगण्यावरनं हे सगळे व्यवहार झाले असा अतिशय गंभीर आरोप ईडीनं कोर्टात केलेला होता। प्रवीण राऊत पत्राचाळ डेव्हलपमेंट पाहत होते, त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळालेले होते। त्यातले 1,06,44,000 रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले। त्यानंतर परत संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना 37 लाख रुपये प्रवीण राऊत यांनी दिले आणि नंतर त्यातूनच दादर इथला फ्लॅट विकत घेतला गेला। राऊत कुटुंबाला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाल्याचा मुद्दा सुद्धा ईडीकडून कोर्टात मांडला गेला। लेकिन आज 1:30 बजे उन्हें जयजीर उन्हाने लेके गए, उनकी मेडिकल हो गई। अभी उनको कोर्ट हाजिर किया। हमारा पूरा विश्वास न्याय व्यवस्था पे है। ईडी ने उनके 8 दिन की पीसी मांगी थी, लेकिन आज 8 दिन की पीसी 4 तारीख को संजय राउत साहब को फिर एक बार कोर्ट के हाजिर करेंगे और हमें पूरा विश्वास है कि न्याय व्यवस्था परफेक्ट न्याय हमें देगी और संजय राउत को जल्दी ही बाहर आ जाएंगे। बरोबर, चलो सुनील राऊत यांनी विश्वास व्यक्त केलाय की पुढच्या सुनावणीच्या वेळेला संजय राऊत यांना न्याय मिळेल आणि ते कोठडीतनं बाहेर येतील। मात्र जो सगळा घटनाक्रम होता आजचा दिवसभरातला आतापर्यंतचा तो सुद्धा सुनील राऊत यांनी माध्यमांना सांगितलाय। मात्र ईडीनं काय सांगाल? मला वाटतं मी माननीय न्यायालयाचे धन्यवाद देतो। कुठेतरी आशेचा किरण न्यायालयाने दाखवलेला आहे। संजय राऊत साहेब हार्ट पेशंट आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पण ते जे तीक्ष्ण भाषेत बोलतात त्यामुळे अनेक जण घायल होत असतात आणि त्यांना असं वाटतं की शिवसेनेचा आवाज बंद करायचा असेल त्यांना इकडे कस्टडीत टाकलं पाहिजे। चौकशी 3 दिवसांची पीसी दिली आहे। जे आरोप करण्यात आले आरोप अत्यंत कुठलेही डॉक्युमेंट्स त्यांनी सादर केले नाही। एका कागदावरती लिहून आणले की हे भ्रष्टाचार केलेला आहे, परंतु त्याचे एक प्रूफही देऊ शकले नाहीत। आणि ज्या प्रवीण राऊतच्या अगेन्स्ट त्यांनी टाकलेलं आहे त्या
प्रवीण राऊतची चार्जशीट ऑलरेडी फाईल आहे, त्यामुळे पीसी मागण्याची गरजच नव्हती. तरीही न्यायालयाने 3 दिवसाची पीसी दिली. साहेब, जे आरोप केलेत त्यांनी न्यायालयामध्ये जे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की प्रवीण राऊत हे फक्त नावामागे संजय राऊत होते. या आरोपाला देखील उत्तर देतात. आरोप आहेत ना, आरोप काही करू शकतात ते. पण ज्या पद्धतीने साहेब आपल्या वकिलांनी एक मुद्दा मांडला की संपूर्ण कारवाई जी आहे ती पूर्णपणे राजकीय हेतूने आहे. पूर्ण राजकीय हेतूने ही कारवाई आहे, ही पॉलिटिकल आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये संजय राऊत बोलतात म्हणून ही कारवाई आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना कुठेतरी कमजोर करायचं आहे म्हणून संजय राऊतांना आत टाकून त्यांची शक्ती ताकद उद्धवजींची कमी करायची आहे. परंतु आशाने आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये संजय राऊत होईल आणि शिवसेना मजबूत परत एकदा या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. उद्धव ठाकरेंनी आपल्या आईची भेट घेतली. साहेब उद्धव साहेब ठाकरे माझं कुटुंब आहे, माझे प्रमुख आहेत, शिवसैनिकांचे प्रमुख आहेत. त्यामुळे उद्धवजींनी माझ्या घरी जी भेट घेतलेली आहे ही कौटुंबिक भेट आहे. त्यांनी दिलासा दिला की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आम्ही पूर्ण पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आम्ही सगळे तुमच्या राऊत कुटुंबाबरोबर आहोत एवढं त्यांनी आम्हाला दिलासा दिला. तर हे होते सुनील राऊत, संजय राऊत यांचे भाऊ. यांना ईडी. तर आपण सुनील राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया आत्ताच पाहिली. सगळे आरोप हे राजकीय हेतून प्रेरित होते असा जो युक्तिवाद संजय राऊतांच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आलेला होता. अटक राजकीय हेतून होती हा जो आरोप करण्यात आलेला होता युक्तिवादाच्या वेळेला संजय राऊतांच्या वकिलांकडून, त्याचाच पुनरुच्चार सुनील राऊतांनी देखील केलेला आहे. शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना कमजोर करण्यासाठी संजय राऊतांना ईडीच्या माध्यमातून अटक करवण्यात आली असा आरोप आता सुनील राऊत यांनी केलेला आहे. आणि याच अनुषंगानं कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना ईडीकडून केवळ राजकीय हेतून ही कारवाई सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केलेला आहे. राऊतांची आता ईडी कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. 3 दिवसांची ईडी कोठडी संजय राऊत यांना कोर्टानं दिलेली आहे. 4 ऑगस्ट पर्यंतची ही ईडी कोठडी असणार आहे. संजय राऊत यांच्या वकिलांनी जो कोर्टात युक्तिवाद केला त्यामधला प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतून झालेली आहे. प्रवीण राऊत याला अटक करून महिने झाले मात्र कारवाई काहीच झाली नाही. वर्षा आणि संजय राऊत यांच्या खात्यात जे पैसे आले ते कायदेशीररित्या आले, कायदेशीर मार्गाने ते पैसे कमावलेले होते. त्यामुळे ईडी कोठडी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा युक्तिवाद संजय राऊतांच्या वकिलांनी कोर्टात केला. सोबतच गैरव्यवहाराचे पैसे बँकेनं घेतले असते का हा प्रश्न सुद्धा युक्तिवादादरम्यान संजय राऊतांच्या वकिलांनी विचारला. प्रवीण राऊत हे एक व्यावसायिक असून त्यांच्या विरोधातली जी चार्जशीट आहे ती याआधीच दाखल झालेली आहे असं सुनील राऊत यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. संजय राऊत हे तपास यंत्रणांना सहकार्य करत असल्याचं राऊतांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. मात्र यासोबतच काही मुद्द्यांना अनुषंगानं विनंती देखील केलेली आहे. संजय राऊत यांना घरचं जेवण मिळावं अशी विनंती करण्यात आलेली आहे. संजय राऊतांच्या वकिलांकडून कोर्टामध्ये राऊत तपास यंत्रणांना सहकार्य करतायत असं देखील कोर्टात राऊतांच्या वकिलांकडून सांगितलं गेलंय. रोख रकमेचा जो व्यवहार जुना आहे त्याचा तपास आत्ता का केला जातोय असा सुद्धा प्रश्न संजय राऊतांच्या वकिलांकडून युक्तिवादादरम्यान कोर्टात उपस्थित केला गेला. या सगळ्या युक्तिवादांनंतर म्हणजे ईडी आणि संजय राऊत यांच्या वकिलांनी ईडी कोठडी संजय राऊतांना सुनावली गेली. ओके, आपल्यासोबत संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत आहेत. संदीपजी, आपण कोर्टामध्ये होतात, काय नेमके युक्तिवाद करण्यात आले? युक्तिवाद मी सांगू शकत नाही, परंतु आज कोर्टाने आमचं
मागणी जी ईडीची मागणी होती 8 दिवसाची कोठडी ती रोखावून 3 दिवसाची कोठडी दिलेली आहे. ईडीच्या वकिलांनी आरोप केलेला आहे की ही सगळी कारवाई जी आहे या कारवाईमध्ये प्रवीण राऊत हे फक्त नावाला समोर दिसत आहेत, पण संपूर्ण बॅकग्राऊंड म्हणजे पडद्यामागे संजय राऊत होते. इतक्या वर्षांनी आठवण झाली आहे का ते मला माहिती नाही. हे सगळं राजकीय हेतूने केले गेलेलं आहे. नक्कीच हाच आपल्या वकिलांचा दावा होता. ही सर्व कारवाई जी आहे ही राजकीय हेतूने करण्यात आलेली आहे. नेमकं काय म्हणायचं याच्यामधून? नाही, जो भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बोलतो त्याचा आवाज दाबण्याचं काम केंद्र सरकार करते. आता ज्या पद्धतीने फ्लॅट असेल अकाउंट जे आहेत 1 करोड जवळपास 6 लाख रुपये. तर संजय राऊत यांना 3 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि ईडीनं कोर्टात मोठा आरोप केलेला आहे की प्रवीण राऊत फक्त नावालाच आहेत आणि सर्व व्यवहार संजय राऊत करायचे असं ईडीकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलं. युक्तिवाद करण्यात आला. राऊतांच्या सांगण्यावरून व्यवहार झाले आणि पत्राचा गैरव्यवहार राऊतांमुळेच झाला असल्याचा युक्तिवाद ईडीनं कोर्टात केला. त्यामुळे आता संजय राऊतांना न्यायालयाकडून ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 4 ऑगस्ट पर्यंत 3 दिवसांची ईडी कोठडी संजय राऊतांना न्यायालयानं सुनावण्यात आलेली आहे. पूर्ण राजकीय हेतूने ही कारवाई आहे, ही पॉलिटिकल आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये संजय राऊत बोलतात म्हणून ही कारवाई आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना कुठेतरी कमजोर करायचं आहे म्हणून संजय राऊतांना आत टाकून त्यांची शक्ती ताकद उद्धवजींची कमी करायची आहे. परंतु आशाने आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये संजय राऊत होईल आणि शिवसेना मजबूत परत एकदा या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. उद्धव ठाकरेंनी आपल्या आईची भेट घेतली. उद्धव साहेब ठाकरे माझं कुटुंब आहे, माझे प्रमुख आहेत, शिवसैनिकांचे प्रमुख आहेत. त्यामुळे उद्धवजींनी माझ्या घरी जी भेट घेतलेली आहे ही कौटुंबिक भेट आहे. त्यांनी दिलासा दिला की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आम्ही पूर्ण पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आम्ही सगळे तुमच्या राऊत कुटुंबाबरोबर आहोत एवढं त्यांनी आम्हाला दिलासा दिला. तर 3 ऑगस्ट पर्यंत संजय राऊत यांना ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. राऊतांचा मुक्काम आता ईडी कोठडीमध्ये असणार आहे. 3 ऑगस्ट पर्यंत ही ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 3 दिवसांची ही ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राऊतांना न्यायालयाकडून ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. राऊतांना 3 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि 4 ऑगस्ट पर्यंत आता संजय राऊत यांचा मुक्काम हा ईडी कोठडीमध्ये असणार आहे. तर यावेळी दोन्ही बाजूंनी न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला आणि सगळे व्यवहार हे संजय राऊतच करत होते असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात म्हटलं आणि हा युक्तिवाद केला आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांना आता न्यायालयाकडून ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर विश्वास आहे आणि या विश्वासाला सार्थक आज आम्ही ठरलेलो आहोत. आज ईडीने त्यांच्याकडे 8 दिवसाची पीसी मागितली होती, परंतु न्यायालयाने 8 दिवसाची पीसी न देता त्यांना 3 दिवसाची पीसी दिली आहे. 4 तारखेला त्यांना परत एकदा न्यायालयामध्ये हजर करतील आणि मला विश्वास आहे की संजय राऊतांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. त्यांना फक्त शिक्षा एवढीच आहे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बोलणं आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना कुमकुवत करणं या एकाच याने संजय राऊतांना अटक केली आहे आणि मला खात्री आहे की न्याय व्यवस्था आपलं काम चोख करेल आणि संजय राऊतांना न्याय मिळेल. देखो कल 7:30 बजे मेरे घर पे संजय राउत साहब के घर पे ईडी के 20-22 अधिकारी आए थे. 7:30 बजे से 4:30-5 बजे तक उन्होंने घर सर्च किया, कुछ डॉक्यूमेंट्स लेके गए. 5 बजे हम लोग घर से निकले, 6 बजे हम ईडी के ऑफिस में आए. तब से 7 घंटा इंतजार करने के बाद रात को 40 को संजय राउत को अरेस्ट दिखाया. आज हम इंतजार कर रहे थे 12 बजे से कोर्ट में, लेकिन आज 1:15 बजे उन्हें जेजे रुनाले लेके गए. उनकी मेडिकल हो गई. अभी उनको कोर्ट हाजिर किया. हमारा पूरा विश्वास न्याय व्यवस्था पे है. ईडी ने उनके 8 दिन की पीसी मांगी थी, लेकिन आज 8 दिन की पीसी
न देते हुए न्यायालय ने उनको 3 दिन की पीसी दी है। 4 तारीख को संजय राउत साहब को फिर एक बार कोर्ट के हाजिर करेंगे और हमें पूरा विश्वास है कि न्याय व्यवस्था परफेक्ट न्याय हमें देगी और संजय राउत को जल्दी ही बाहर आ जाएंगे। तर शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केलेला आहे। ईडीकडून 8 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती, मात्र फक्त 3 दिवसांची ईडी कोठडी संजय राऊत यांना देण्यात आली असल्याचं सुनील राऊत यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी काल अटक केल्यानंतर आज राऊतांना विशेष कोर्टात हजर करण्यात आलं आणि सुनावणी दरम्यान ईडीच्या वकिलांनी 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र राऊतांच्या वकिलांनी 8 दिवसांपेक्षा कमी कोठडी द्यावी अशी मागणी केली। त्यानंतर कोर्टाने राऊतांना 3 दिवसांची कोठडी सुनावलेली आहे। आता 4 ऑगस्ट पर्यंत संजय राऊत यांचा मुक्काम ईडी कोठडीमध्ये असणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। वैद्यकीय कारणास्तव रात्री 10:30 नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी देखील आता ईडीने दिलेली आहे। तर राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्याची देखील मुभा देण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। तर कोर्टामध्ये ईडीने नेमका काय युक्तिवाद केला आपण ते देखील जाणून घेऊयात। प्रवीण राऊत हे फक्त नावालाच आहेत आणि सर्व व्यवहार हे संजय राऊत करायचे। राऊतांच्या सांगण्यावरून व्यवहार झाले आणि पत्राचाळ गैरव्यवहार राऊतांमुळेच झाला असा युक्तिवाद ईडीकडून न्यायालयात करण्यात आला। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आणि त्याच पार्श्वभूमीवर आता न्यायालयाकडून संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर अरविंद सावंत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर हिनं, पाहूयात। या संदर्भात आपल्यासोबत बोलायला आहेत अरविंद सावंत सर, काय सांगाल? मला वाटतं मी माननीय न्यायालयाचे धन्यवाद देतो आहे। कुठेतरी आशेचा किरण न्यायालयाने दाखवलेला आहे। संजय राऊत साहेब हार्ट पेशंट आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पण ते जे तीक्ष्ण भाषेत बोलतात त्यामुळे अनेक जण घायल होत असतात आणि त्यांना असं वाटतं की शिवसेनेचा आवाज बंद करायचा असेल त्यांना इकडे कस्टडीत टाकलं पाहिजे। चौकशी करण्याला कोणी तर त्यांनी स्वतः अगोदर पण ते गेले होते ईडीच्या कार्यालयात, पहिल्यांदा नाही म्हणत नाही, ते गेले होते। वैदी साहेब त्यांच्या पत्नी सुद्धा तिथे कोर्टात जाऊन आल्या होत्या। त्यांनी फक्त एवढंच म्हटलं 7 ऑगस्ट नंतर मला तारीख द्या, पण जाणीवपूर्वक कालचा मुहूर्त शोधला कारण राज्यपालांनी जे वक्तव्य केलंय त्यामुळे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे, मराठी माणसांमध्ये असंतोष आहे आणि इतर गुजराती मारवाडी समाजात पण असंतोष आहे की जे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है उसके जैसा असे ते मिळगुण गेलेले लोक आहेत, पिढ्यानपिढ्या राहणारे लोक आहेत, ते सगळा असंतोष दाबायचा आहे म्हणून पहिली ही कारवाई केली आणि त्या कारवाईनंतर तुम्हाला चौकशी करायला कोणी मना केलं होतं? पण wherever he has faced the media, he has shown ऑगस्ट पर्यंत संजय राऊत यांना ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। राऊतांचा मुक्काम आता पुढचे 3 दिवस ईडी कोठडीमध्ये असणार आहे। संजय राऊतांना न्यायालयाकडून ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी काल अटक केल्यानंतर आज राऊतांना विशेष कोर्टात हजर करण्यात आलं आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, 4 ऑगस्ट पर्यंत राऊतांना आता कोठडी सुनावण्यात आलेली आहे, पुढची प्रक्रिया नेमकी ईडीची कशी असणार आहे? प्रक्रिया म्हणजे आता ईडीनं त्यांना पुन्हा त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे। याच दरम्यान त्यांच्या वकिलांमार्फत घरचं जेवण मिळावं याकरता जो अर्ज केला होता त्यावर थोड्या वेळा सुनावणी होईल। तर दुसरीकडे त्यांची रात्रभर चौकशी करण्यात आलेली आहे। ही तक्रार त्यांनी न्यायालयामध्ये केली, यावर ईडी मार्फत न्यायालयाला स्पष्ट करण्यात आलेलं आहे की सकाळी 10 ते रात्री 10 या दरम्यानच संजय राऊत यांची चौकशी केली जाईल। तर 8:30 ते सकाळी 8:30 ते 9:30 या दरम्यान त्यांच्या वकिलांना त्यांना भेटता येईल, म्हणजे 1 तास त्यांना त्यांच्या वकिलांना भेटता येईल आणि बाकी जे इतर वेळ आहे तो इतर वेळी त्यांची चौकशी होईल। त्यामुळे संजय राऊत यांची चौकशी जी आहे ती दिवसा 12-12 तास होऊ शकते असे संकेत जे आहे हे ईडीनं त्यांच्या या आजच्या सुनावणीमध्ये दिलेले आहेत। त्यांची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतील आणि त्यांना पुन्हा ईडीच्या जे कार्यालय आहे त्या ठिकाणी घेऊन जातील आणि त्यांची चौकशी पुन्हा सुरू करतील। खरं तर या सगळ्या युक्तिवादामध्ये ईडीनं जो आरोप केला होता तो सर्वात मोठा आरोप आहे, तो म्हणजे प्रवीण राऊतने जवळपास त्याला 112 कोटी रुपये जे आहेत ते पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मिळाले होते। पण या सर्व मागे मग ती पत्राचाळाचा आर्थिक गैरव्यवहार असो, अलिबागचं जमीन खरेदी प्रकरण असो किंवा दादरचं घर जे संजय राऊत यांनी घेतलं होतं, या सर्वमध्ये हे सर्व जे आहे संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आलं होतं
मुख्य याच्यामध्ये जो पडद्यामागचा जो मुख्य जो याच्यामध्ये आरोपी जो आहे तो संजय राऊत आहे असा युक्तिवाद जो आहे तो यांच्या वकिलांनी केला होता, ईडीच्या वकिलांनी. त्यामुळे संजय राऊत यांच्यावरती हे थेट आरोप ईडीने केलेले आहेत की मुख्य आरोपी जे आहेत ते संजय राऊतच आहेत. अशा पद्धतीने युक्तिवाद हा फार मोठा युक्तिवाद आहे ईडीचा आणि त्यामुळेच ही 3 दिवसांची कोठडी जी आहे ती त्यांना मिळाली असावी. निश्चितच अजित, खरं तर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले, मात्र संजय राऊतांच्या वकिलांनी एक युक्तिवाद केला, तो म्हणजे ही अटक, संजय राऊतांची अटक ही राजकीय हेतून केली गेलेली आहे. यावर न्यायालयाकडून काही भाष्य करण्यात आलं का? संजय राऊत यांचे वकील जे होते अशोक मुंदर्गी यांनी त्यांचा युक्तिवाद करताना सुरुवातीलाच हे सांगितलं की या प्रकरणी प्रवीण राऊत याला अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊतला अटक करून अनेक महिने उलटलेले आहेत आणि असं असताना देखील टायमिंग बघून, सध्या राज्यात जे राजकारण सुरू आहे हे सगळं टायमिंग बघून संजय राऊत यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही जाणीवपूर्वक राजकीय हेतूने केलेली कारवाई आहे असं स्पष्ट अशोक मुंदर्गी जे संजय राऊत यांचे वकील आहेत त्यांनी न्यायालयाला सांगितलं. एवढंच नाही तर संजय राऊत यांना अशा काळामध्ये संबंध देण्यात आले की ज्या काळामध्ये ते उपस्थित राहू शकत नाही. मग राष्ट्रपती निवडणूक असेल, त्यानंतर विधान परिषद निवडणूक असेल, त्यानंतर अनेक राज्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या या सर्व बाबतीमध्ये ज्या निवडणुका होत्या, विधान परिषद निवडणूक असेल, या बाबतीमध्ये त्या वेळेस किंवा राज्यसभेचं त्यांचं जे अधिवेशन आहे हे अधिवेशन असेल किंवा एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जी राजकीय परिस्थिती असेल त्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती आणि त्या निश्चितच अतिशय महत्वाची भूमिका खरं तर त्यांची होती. आणि आता संजय राऊतांचा पुढचा 3 दिवस हा मुक्काम ईडी कोठडीमध्ये असणार आहे आणि या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.